त्याच्या हाईटच्या उंचीच्या याच्यावर शिकार करतो. 2 ते 3 फुटाची उंचीची शिकार करतो. लहान मुलांना सांभाळायचं. बरं सर, पाण्याचं पाणी भरणार जे आता जात आहे शेतकरी समजा समजा रात्रीच्या तुम्ही वेळेस, गाणं लावलं समजा तर कदाचित, त्याला बचाव करण्यासाठी काय काय उपाययोजना हा, करावं तर लागेल? त्याच्या उपाययोजना हेच आहे आपल्याला का बाबा आपण वाफाला हे करतो तर चालता फिरता थोडंसं खकारणं किंवा दांगडू करणं, हा हुकल, म्हणजे जेणेकरून त्या माणसाला हे होऊन जाईल, त्या बिबट्याला आभास होईल का कोणीतरी मनुष्य येतोय, तो आपली जागा चेंज करून टाकतो. तो काहीतरी कोणी माणसाचा भास होतोय बा. किंवा मोबाईलवरती गाणे लावणे, मोबाईलवरती गाणे लावलं त्याला असं वाटतं की कोणी 1 पेक्षा 2 तरी माणसं जास्त आहे. भजन वगैरे कीर्तन लावतात, जसं की 4-5 माणसाचा आवाज येतो ना त्या भजन गाण्यामध्ये, तर असं वाटतं की ती 4-5 माणसं येतो, तो आपली जागा दिशा चेंज करून घेतो. तो तर शक्यतो आपल्या जनावर याच्यावर अटॅक माणसावर करतच नाही तो, कारण तिची शिकार मी तुम्हाला पहिलेच बोललो की ते 2 ते 3 फुटाच्या अंतरावरती तिची शिकार राहते. कदाचित त्याला अटॅक कधी होतो का माणूस चुपचाप बसलेला आहे आणि खाली वाकून काम करतोय, वाकून त्याला असं वाटतं काहीतरी शिकार आहे डुक्कर आहे किंवा कुत्रा आहे. 4 पायाची शिकार आहे ना तिची. 2 पायावर कधीच शिकार करणार नाही बिबट. 2 पायावर उंच जनावर असला कधीच नाही. एखादा बैलावर जनावर जेव्हा होतो ना अटॅक, तो बसलेला राहतो आणि झोपेल राहतो. त्यावेळेस तो पाठीमागून येऊन फाटका मारतो, जसं वळला जनावर का तो नरडा धरतो, आणि नरडा धरल्यानंतर काय होतं का त्याला रक्तच निघतो. तर हे रुमाल जे उपरणं मी म्हणलं, जसं का रात्रीच्या वेळेस तुमचं उपरणं द्या इकडं, तसं हा उपरणं आपण गळ्यात असं करून बांधतो, फक्त असं टाका तुम्ही. कदाचित समजा आपल्यावरती हल्ला झाला आणि त्यानं धरलं तर त्याची जबान इतकी सेन्सिटिव्ह राहते का तो लगेच सोडून देणार. वास येईल का त्याला? हे उपरण्यामुळे जबान कपड्याचा लगेच सोडून देतो. कारण आजपर्यंत जेवढ्या बी घटना झालेल्या आहे, ज्याच्या गळ्यात उपरणा, दुपट्टा, साडीचा पदर हे पूर्ण वाचलेले आहे. ज्याच्या गळ्यात नाही आहे ते समजा हे झालेले आहे, घटना झालेली आहे, अशा दुर्घटना झालेल्या आहे. त्याच्यामुळे हा गळ्यात उपरणा वगैरे रात्रीच्या वेळेस जेवणाचा डबा वगैरे शेतात नेला चालतो का? काही वासना वगैरे जेवणाचा डबा नाही. मग आपल्याला शेतातच जायचं समजा, प्राणी मांसाहारी प्राणी ना, मासा आणि प्राणी आहे, त्याच्यात काही संबंध नाहीये. दुसरी गोष्ट का तुम्ही शेतात समजा आपल्याला इथं नेहमी यावं लागतं, तर आपला टायर घ्यायचा, वेस्टेड टायर मोटरसायकलचा, आणि त्या टायराला थोडं तोडून घ्यायचं असं 4 बोटाचा, आणि त्याच्यामध्ये जिवंत आपल्या मिरच्या, ज्या वाळलेल्या मिरच्या राहतात, लाल मिरची, त्या बुकटीने करायची, अख्ख्या मिरच्या भरायच्या त्याच्यामध्ये आणि एका साईडला लावून द्यायचं. म्हणजे ते कचवा अगरबत्ती सारखं जळत राहतो 1 ते 2 तास. त्याचा ठसका 1 ते 2 किलोमीटर मध्ये पसरतोय, आणि त्या पसरल्यामुळे तुमचे रानडुक्कर, हरणी येणं बंद होतात. कारण रानडुक्कर 5 किलोमीटर पासून शोषण क्रिया राहते रानडुकराची. म्हणजे आपण काहीतरी मक्का पेरली, काहीतरी पेरलं समजा, त्या वासाने ते रानडुकरं येतात, आणि रानडुकरामुळे काय होतं, हा पाठीमागं त्यांच्या शिकारीसाठी येतो, खाद्यासाठी. त्यांच्या रानडुक्कर किंवा कुत्रे, भटकी कुत्रे यांच्यासाठी हा शिकारीसाठी येतो, आणि त्याच्यामुळे तो जवळ येतो. आणि माणूस कदाचित कामाला लागला का खाली वाकून आलं की त्यावेळेसच अटॅक होतो. पण अटॅकच्या अगोदर बचाव, कारण तो वन्य प्राणी कितीतरी म्हणला तर मुक्क जनावर आहे, तो समजू शकत नाही. पण आपण समजू शकतो का आपला स्वतःचा बचाव. म्हणजे चालता बोलता समजा, चालता आपण 2 बी असले तर गप्पा मारणे, जोराने बोलणे, किंवा मोबाईलवरती सिंगल असले तर मोबाईलवरती बोलणे, हाच आपल्यासाठी बचाव आहे. आणि तसं आरडाओरडा करून त्याच्या पाठलाग करू नये. दिसलं ताबडतोब त्याच वेळेस कळवायचं की बाबा अशी घटना झालेली आहे, आपल्या इकडे कधी वन्य प्राण्याची काही शिकार झाली, त्याच वेळेस आम्हाला तात्काळ सांगा. त्यावेळेस आपण ट्रॅप, कॅमेरे वगैरे काहीतरी असे लावू शकतो. कारण पिंजरा लावले शक्य राहत नाही, कारण पिंजरा लावल्यानंतर नागपूरला त्याचा प्रस्ताव पाठवावा लागतं, आणि नागपूरला पाठवल्यानंतर तिथून जेव्हा परमिशन येईल, त्या ठिकाणी काय घटना झाल्या याच्यावर विचार केला जातो शासनाचा, आणि त्यावेळेसच ते आपल्याला परमिशन देतात. परमिशन दिलं तरी ते जोपर्यंत पिंजरा त्या ठिकाणी ठेवलेला आहे, शेतकरीला वावरता येत नाही, काम करता येत नाही. 1 किलोमीटरच्या अंतरापर्यंत तिथं मनुष्याला जाता येत नाही. आणि पिंजरा लावला आणि कदाचित त्या ठिकाणी काही घटना झाली, कारण पिंजरा लावताना आम्ही पूर्ण गावात दौंडी वगैरे याच्यामुळे सांगतो का त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये पिंजरा लावलेला आहे, जाऊ नये. जेणेकरून काही घटना झाली तर शासन जिम्मेदार राहत नाही. त्याच्यासाठी पिंजऱ्याचा आपण हेच नाही विषय करायचा, फक्त आपला बचाव, चालतं पुरतं बोलणं करणे, हेच आपलं. अधिक काळ एका जागेवर नाही राहू शकत तो, त्याच्यामुळे चिंता करण्याची कारण आपलं एवढं क्षेत्र असं ऊसाचं इथं नाही, कारण तो टाकळी भाग, हातनूर भाग ह्या भागाला जिथं पाण्याचं जास्त क्षेत्र आहे बाजूला, त्या ठिकाणी खाली होती याच्या अगोदर. इथं काही केळीची बाग नाही, इथं काही जास्त ऊस नाही. 3 किलोमीटर में आदमी भी नहीं आ सकते. वही पता है ना आपण. टायर नसतील